सर्वांना. तर मी आत्ता आरवीला स्कूलमधून आणण्यासाठी चाललेली आहे. तुम्ही सकाळी पाहिलं असेल आमची सकाळी उठून धावपळ आणि आरवी कशी रेडी होते स्कूलला आणि कशी ती गेली. तर आता आपण थोड्या वेळात पाहणार आहोत आरवी स्कूलवरून आल्यानंतर काय करते ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी तिला शाळेत आणण्यासाठी निघालेली आहे आणि खूप पावसाचं वातावरण आहे. फायनली आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहोत. आता आम्ही हे बघा आल्या आल्या आमची आरवी टाइमपास करत आहे. आल्या आल्या हातपाय धुवावेत, पटकन फ्रेश व्हावं, ड्रेस चेंज करावं, हे रोज 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 आमच्या आरवीला सांगावं लागतं. चला तर मग आम्ही फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो 5-10 मिनिटातच. फ्रेश होऊन आली मग चेंज करून तुम्हाला लगेच भेटते. हॅलो, मी आत्ता तर हे कपडे घातलेत आता मी बघू शकता. म्हणून आता मी अभ्यास करणार, त्याच्यानंतर भेटते. तुला अभ्यास तर माहिती मी कधी करते, रात्री 12 कधी पण करू शकते. तर आता मी दूध पिऊन तुम्हाला भेटते. बाय. बघा आरवी इथे कशी मस्ती करत आहे. मी त्यासाठी खायला बनवत आहे तर तिचा मोबाईल घेऊन मस्ती करण्याचं चालू आहे. फायनली आरवी इथे अभ्यास करायला बसलेली आहे. आरवी बघा सारखी कसा टाइमपास करत आहे. एखादा वर्ड्स लिहायचा आणि तो चुकवायचा आणि सारखा तो इरेजरने इरेज करत बसायचा. असा टाइमपास बघा आमची आरवी रोज करते, रोज. अरे मी काय करू त्याच्यात? मी तर 6 लिहायचं होतं, मी अँड लिहून टाकलं तिथं. हा, मग त्यात चुकी कोणाची आहे? पेन्सिलची. पेन्सिलची कशी असेल? तुझी चुकी आहे ना. तू लक्ष देऊन अभ्यास करत नाही म्हणूनच तसं झालं ना. मी 6 लिहिणार होती आणि पेन्सिलने. बघा आरवी कसे वाद घालते माझ्या बरोबर. स्वतःची चूक कबूल करते का बघा ही आजकालची मुलं. तर आम्ही तयार झालो आहोत बाहेर जाण्यासाठी आमच्या पप्पांसोबत. आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.